नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण 6वी जी कविता आहे वस्तू याच्याविषयी बघणार आहोत। तर ही जी कविता आहे प्रसिद्ध कवी बघा, हे द.भा. धामणसकर यांनी लिहिलेली आहे। तर हे प्रसिद्ध कवी आहेत। भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। बघा, यांच्या कविता मनाला स्पर्श का करतात तर त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगितलीत बघा। भावोत्कटता, त्याचबरोबर चिंतनशीलता आणि प्रांजळपणा या 3 कारणांमुळे त्यांच्या कविता मनाला स्पर्श करतात। आलं लक्षात? बघा, सामाजिक ताणांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीमधील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत। बघा काय सांगितलं ना, सामाजिक ताणतणाव सध्या प्रत्येकजण ताणतणावाखाली आहे बघा, आणि मग ते मनाला असा कंटाळा येतो, बोर होतं, तर मग त्यावेळेस काहीतरी अस्वस्थता आपल्या मनाला वाटत असते। मग त्याच्यातून ती व्याकुळता, तर तो जो अस्वस्थता व्याकुळता असती तर ती संयम ह्या सगळ्या त्यांच्या गोष्टींची लेखनाची वैशिष्ट्य आहेत बघा। त्यांची बघा 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचय झाले आहे। प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांच्या कविता संग्रह प्रकाशित आहेत। तर हे 2 कविता संग्रह इथं सांगितलेले आहेत बघा, प्राक्तनाचे संदर्भ आणि बरेच काही उगवून आलेली आहेत। तर ही वस्तू जी कविता आहे, तर द.भा. धामणसकर यांनी या कवितेमध्ये काय केलेलं बघा, निर्जीव वस्तूंशी मानवी बघा, कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते। एखाद्या वस्तूशी आपली भावना जोडल्या गेली की ती आपल्याला अनमोल वाटते, आहे का नाही? वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। व्यक्ती आणि वस्तू यांच्यामधील एक अतूट नाते तयार होते। त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयामध्ये केल्या जातात। वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त केलेली आहे। आता नावावरूनच आपल्याला लक्षात येईल बघा, ही जी कविता आहे, तर निर्जीव वस्तूच्या सोबत आपले जेव्हा संबंध येतात तर त्या आपल्यासाठी एक मोलाच्या ठरतात बघा। म्हणूनच आपण पाहतो ना, शिर्डीला साईबाबांच्या वापरलेल्या ज्या त्यांनी वस्तू, तर त्याचे संग्रहालय तयार होतात। आंबेडकरांचं असेल किंवा बघा ना, आता आळंदीमध्ये गेलं तर माऊलींच्या मंदिरात ते समाधीला स्पर्श केला की म्हणजे बघा, आता माऊलींच्या त्या आळंदीमध्ये मातीला तिथल्या जरी स्पर्श केला, इंद्राणीला स्पर्श केला, तर त्या म्हणजे बघा हे अनमोल गोष्टी वाटतात आपल्याला। म्हणजे ज्या मातीवर माऊलींनी पाय ठेवले त्या मातीला स्पर्श जरी केला, म्हणजे माती ती वस्तूच आहे ना एक, तर ती सुद्धा आपल्याला आपली वाटू लागते। मग ते सगळे वारकरी बरेच काय करतात की ती माती आपल्या कपाळाला लावतात। म्हणजे हे लक्षात घ्या, हे नातं तयार होतं एक। आलं लक्षात? म्हणजे निर्जीव वस्तू जर आपण जपल्या, त्यांच्याशी स्नेह तयार केला, नातं जोडलं, तर त्यासुद्धा आपल्याला बोलू लागतात असं आपल्याला वाटतं। आलं लक्षात? मग या भावना कवितेमध्ये कवीने व्यक्त केलेल्या आहेत। ठीक आहे, तर चला प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया। ठीक आहे, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना। वस्तूंना मान नसेलही कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। आता बघा इथं काय सांगितले, पहिल्या 4 ओळींमध्ये काय सांगितले बघा कवींनी, जीव नसेल, नाहीच आहे हो जीव वस्तूंना, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। ठीक आहे, त्या निर्जीव आहेत, पण तसं नका ना वागवू त्यांना। वस्तूंना तर मनही नसतं आणि जीवही नसतो। ठीक आहे, जीवही नसेल कदाचित, मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर, एखाद्या वस्तूचं मन आहे, एखादी वस्तू घेतली की फेकली, म्हणजे तिचं मन दुखावेल का, असं त्यांच्याशी वागलो तर त्या किती आनंद होईल त्या वस्तूला। ठीक आहे, वस्तूंना जीव नाही, मन नाही, पण त्यांना जीव आहे, मन आहे, असं जर आपण वागलो तर त्या किती सुखावतील। पुढं बघूया, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचंच मान द्यावा त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मनातले मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्यावी। आता बघा दुसऱ्या हे आहे कडवं आहे, त्याच्यामध्ये कवी काय म्हणतात, निखालस म्हणजे नक्कीच वस्तू ह्या सेवकच असतात, है की नाही? आता बघा ना, समजा कात्री ही वस्तू आहे, तर ती आपली सेवा करायचंच काम करते की नाही? आता इथं आडकित्ता दिला आहे, सेवा करायचंच काम करते की नाही, हे की नाही? तर ही खुर्ची दिली, सेवा करायचंच काम करतात नाही या वस्तू आपल्या। निखालस म्हणजे नक्कीच त्या सेवक असतात, पण त्यांना बरोबरीचा मान दिला बघा ना। ठीक आहे, ते निर्जीव आहेत, पण बऱ्याच ठिकाणी बघा ना, सेवकांना सुद्धा आपल्या घरातल्यांसारखा मान देतात, तर द्या ना त्यांना मान। हां, काय फरक पडतो? वस्तूंना त्यांना वेगळी खोली नको असते हो, स्वतंत्र आम्हाला सेपरेट रूम पाहिजे असं काही नसतं त्यांचं, पण त्यांना फक्त त्यांच्या जागेवरून तुम्ही निष्कासित करणे, तिथून हलवणे। तर आम्ही तुम्हाला तुमच्या जागेवरून हलवणार नाहीत अशी त्यांना हमी द्या,
की नाही. म्हणजे बघा ना, एखाद्या वस्तूला इकडून ते या रूममधून दुसऱ्या रूममध्ये कितीतरी वर्ष एखादी घड्याळ आपल्या आजोबा पणजोबापासून त्याच भिंतीवर असते ना, आपण जर ती दुसरीकडे ठेवली तर असं वाटू द्या ना, तिला घड्याळीला वाटत असेल ना की मला इथून का हलवलं, बिचारीला वाईट वाटत असेल, म्हणजे तिला मन आहे अशी कल्पना करा आणि तिला तिच्या जागेवर त्या वस्तूला न हलवण्याची आपण हमी दिली पाहिजे असं कवी म्हणतो. ठीक आहे, वस्तूला सेपरेट खोली नाही पाहिजे, पण त्यांच्या जागेवर तर कमीत कमी हलवू नका त्यांना. पुढे बघा, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडवूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्यांना त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. बघा, आता वस्तूंसाठी आपण काय काय केलं पाहिजे असं सांगितलं. एक तर त्यांना हमी द्या, तुम्हाला आम्ही हलवणार नाही तुमच्या जागेवरून. पुढं त्यांना स्वच्छ, आपल्याला जसं वाटतं की नाही रोज आंघोळ करावी, स्वच्छ राहावी, तसं वस्तूंनाही वाटत असेल की नाही. जसं त्या धुळकात पडलेल्या असतात, मग त्यांना कधीतरी साफ केलं पाहिजे, त्यांना पण स्वच्छ राहायला आवडतं. आणि हे आपल्या हाताला सांगा की वस्तू स्वच्छ करायची आहे की नाही. त्याच्यानंतर काय सांगितलं, वस्तूंना जपायचं, घे की फेक करायचं नाही, त्यांचे लाड करायचे. एखादी समजा आपल्या आजोबांच्या काळातली खुर्ची आहे तर तिचं लाड करणं म्हणजे काय, समजा तिला बघा स्वच्छ ठेवणं, पुसून काढणं. लाड करणं म्हणजे काय, त्या खुर्चीला कधीतरी सजवणं आहे की नाही, एखादं ठराविक दिवस असेल तर ते सजवणं, तर हे झालं लाड करणं. मग त्यांची स्वच्छता ठेवा, त्यांची लाड करा. आणखी काय करायला सांगितलं बघा, त्यांना जपायचं आहे, घेऊन फेकायचं नाही, जपायचं आहे, काळजी घ्यायची त्यांची. कशामुळं काळजी घ्यायची बघा, कारण आपला जो स्नेह आहे, आपला जो प्रेम आहे, आपल्या ज्या भावना आहेत, वस्तू जिवंत ठेवणार आहेत की नाही. समजा तुमच्या आजोबांनी तुम्हाला एखादी घेतलेली घड्याळ आहे, ती जर तुम्ही छान ठेवली तर ती कधी पण तुम्हाला तुमच्या आजोबांची आठवण करून देणार आहे की नाही. मग त्या वस्तू आपल्याला अशा जपल्या पाहिजेत, कारण ते आपला स्नेह नंतरच्या काळातसुद्धा, म्हणजे आजोबा वारलेले 20 वर्ष जरी झाले तरी त्या काय करतात, आजोबांची आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी आठवती, घड्याळ घातली का आपल्याला आठवण येते आहे की नाही. म्हणजे ते आपलं स्नेह जपत असतात नंतरच्या काळातसुद्धा. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्कांच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्कांच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. बघा, आता इथं काय सांगितलं बघा, वस्तूंना तर ठीक आहे, म्हणजे बघा ना, माणूस समजा एखादे शिक्षक आहेत तर 58 वर्ष त्यांची सेवा आहे शिक्षकाची, तर ती सेवा दिल्यानंतर त्यांना निरोप समारंभ केला जातो आहे की नाही. शाळेत येणं असंच बंद करत नाही ते, तर शाळेत त्यांना निरोप समारंभ दिला जातो आहे की नाही. तसंच इथं काय सांगितले, ज्या वस्तू तुमचं स्नेह सांभाळतात बघा, त्या वस्तूंचं आयुष्य संपतं. समजा काही काही वस्तू खूप खराब झाल्या तर काय माहिती का, आपण त्या घरात ठेवत नाहीत, बरोबर की नाही. पण तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांना हक्क शाबूत ठेवावा त्यांचा. घेतल्याने दिले फेकून असं नाही करायचा, त्यांना असं छान निरोप द्या की जसं एखाद्या नोकरीवाल्या व्यक्तीला, नोकरी करणाऱ्या व्यक्तीला निरोप दिला जातो त्याची सेवा संपल्यावर. मग त्या वस्तू समजा तुटल्यात फुटल्यात, त्या काही कामाच्या नाहीत, पण घेऊन लगेच रस्त्यावर फेकणं हे जरा म्हणजे नाही का असं निकृष्ट माणसाचं लक्षण वाटतं. मग त्यांना सुद्धा छानपणे, ठीक आहे, एखादी तुम्ही सांगितलं ना तुमच्या आजोबांची घड्याळ दिलेली तुम्हाला, मग ते आता चालत नाही आहे, मग ठीक आहे, मी आता ही घड्याळ नेऊन देणार आहे, मी आता ही घड्याळ ठेवून देणार आहे. मग ती ठीक आहे, तिचा निरोप समारंभ, म्हणजे तिच्याविषयी कृतज्ञता, तू माझी खूप काळजी घेतली आतापर्यंत, मला वेळोवेळी माझ्या आजोबांची आठवण करून दिली, तिच्याकडं बघून तिला सांगावं, म्हणजे हे निरोप समारंभ थोडक्यात असं सांगितलं आहे. त्यांचा हक्क आहे तो शाबूत ठेवावा. शाबूत ठेवणे, संरक्षित ठेवणे, आलं लक्षात. म्हणजे वस्तूंना सुद्धा निरोप दिला पाहिजे, त्यांना घेऊन फेकलं उपयोगाच्या नाही की दे फेकून असं नाही, कारण ते आपल्या स्नेह जपतात. पुढच्या काळातसुद्धा त्यांच्यासोबत आपल्या अनेक आठवणी जिवंत असतात, म्हणून त्या वस्तू जपल्या पाहिजे, त्यांचे लाड केले पाहिजे, त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा निरोप समारंभसुद्धा, त्यांचा जो हक्क आहे तो सुद्धा आपण पूर्ण केला पाहिजे. ह्याविषयी तुम्हाला एक सांगू इच्छिते, भिडे नाही का, तारक मेहताचा उलटा चष्मा सगळे बघतात आहे की नाही, त्याच्यामध्ये भिडे नाही का, त्याच्या कितीतरी वस्तू अशा असतात की त्या माधवी त्याला सांगत असते की घेऊन त्या काय कर त्या वस्तू भंगारमध्ये देऊन टाक, पण भिडे काय करतो, माधवीला ठीक आहे म्हणतो, बॅगमध्ये भरतो, त्या ऑफिस जे असतं ना सोसायटीचं त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो, त्या ऑफिसमध्ये. म्हणजे आलं लक्षात का, तर ते अशा लगेच भंगारमध्ये देणं म्हणजे त्यांचा निरोप समारंभ होत नाही ना, आलं लक्षात. म्हणजे काही दिवस त्यांच्या ठीक आहे, ते निरोप समारंभ जसं करतो तसं त्यांचं लाड कौतुक करून मग त्यांना त्यांच्या ते निरोप देणं ही गोष्ट योग्य असते, आलं लक्षात. तर अशा प्रकारे
कवीने या ठिकाणी वस्तूंना देखील वस्तूंशी आपण कसं वागलं पाहिजे, त्यांना देखील जीव आहे, भावना आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याशी स्नेहाने प्रेमानं वागावं असं संदेश कवीने या कवितेतून आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, यानंतर पाहूयात पुढचा धडा. ठीक आहे.